2 दिवसात पालखी निघणार आहे. सगळी साफसफाई नीट करून घ्या, सगळी व्यवस्था नीट करा. हा, आणि पालखीची सजावट करून घ्या. हो गुरुजी. गेल्या वेळेस गोंधळ झाला होता, यावेळेस अजिबात हलगर्जीपणा नको. हा नाही नाही, आता नाही होणार तसा. पालखी पण सांगावी लागेल ना. ते बॉलिवूड मध्ये कसं असं डोलीतून ती नवरी मुलगी येते, अशी एखादी पालखी आपण सांगायची. कळलं का? तू आता हळदीला जातेस, पण परत येताना आपला चेहरा पदराने पूर्ण झाकून घे आणि गळ्यात मंगळसूत्र पडेपर्यंत चेहरा कुणालाही दाखवू नकोस. आई माफ कर, पण योच एक मार्ग आहे. तू ही पालखीच माझ्या संसाराचा भार उचलू शकते. गुरुजी, गुरुजी, नको नको ताई, तुम्ही संकटात आहात आणि मदत मागायला आईजवळ आला आहात. हो, म्हणजे अशी परंपरा आहे. देवीची यात्रा झाल्याशिवाय पालखी हलूच शकत नसते. म्हणजे असं शेकडो वर्षात पहिल्यांदा घडतंय की एक स्त्री देवी समोर येते आणि पालखीत घेऊन जाण्याची विनंती करते. देवीच्या आज्ञेशिवाय असं होऊच शकत नाही. आणि तुम्ही असं अडचणीत असताना तुमच्याकडून सोनं नाणं पैसे घेणं म्हणजे मोठं पाप ठरेल. मी तुमची मदत करतो. हा, नक्कीच करतो. फक्त माझं एक छोटं काम करा. मी हे देऊळ सांभाळतो. माझ्या 2 मुली देवळाच्या मागच्या खोलीत उपाशी आहेत. त्यांना आई नाही, त्यांचं पालन पोषण मीच करतो. हे मी तांदूळ आणलेत, याचा भात शिजवून त्यांना खाऊ घाला. म्हणजे माझा वेळ वाचेल आणि मी पालखीच्या तयारीला लागेल. हा, तुम्ही जी मदत करताय त्यापुढे मदत काहीच नाही. लेकरांना हाताने करून खाऊ घालण्यासारखं दुसरं पुण्य नाही. मी भात शिजवते. चला या ताई, या. बाबा बाबा आले, बाबा 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 भूक लागली. हा हा, या माझ्या मुली. द्या, मी भात शिजवते. शेगडी. हा, ताई छान खाऊ देणार आहे तुम्हाला. हा, मी आलोच तुमची तयारी करून. हा, येतोच मी. हा, नाव काय तुमचं? माझं नाव शारदा. माझं नाव सरस्वती. माझं नाव मुक्ता. तुम्ही खेळा, मी आलेच. जेवा. बाबा जेवण. अरे वा, छान छान. हा, जेवा. हा, चला तुमचं काम करूया. हा, बाळांनो जेवा. हा, छान. ए शिंदे फॅमिली बाहेर या. मामा थोबडं बघ. ती असली रडकी थोबडं तिकडे घेऊन गेलो तर आपलं कसं व्हायचं? ए रडके चेहरे वर वर बघा बघा. अरे 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 काय आहे? अरे असले पडके चेहरे जर घेऊन तिकडे गेलात ना तर इथे काय घडलंय ना ते कळेल त्यांना.
असे काय ते चेहरे घेऊन आणि माया करणार तुम्ही तिथे जाऊन? दुसऱ्या क्षणाला आहे ना तुमच्या मुक्ताचा मुर्दा पडेल. हे परवडणार आहे तुम्हाला? नाही नाही तिला काही करू नका हो. आम्हाला पण तेच वाटतंय की तिला काय करायची गरज आम्हाला भासू नये. पण हे बघा हे असले चेहरे, मी काय म्हणतोय, असे आनंदी आनंदी चेहरे ठेवून प्रसन्न चेहऱ्याने आता आमच्याबरोबर गाडीत बसा आणि तिथे लग्न लागल्यापासून ते इथपर्यंत येईपर्यंत प्रसन्न चेहरे ठेवायचे. आणि इथे आर्या नाही मुक्ता आहे असं समजून वागायचं. आणि जर का तुमचे चेहरे पडले ना तर तुमची मुक्ता गाडलीच म्हणून समजा. नाही नाही आम्ही असंच राहू आनंदी. गजा गजा डोळे पुस. हात चेहरा हसरा ठेवायचा. हा भारी भारी बघते समजलं ना. हाय मी पण खुश आहे. परत डोळ्यात पाणी नाही येणार. आणि हो, सारंगचं आर्यासोबत विधिवत लग्न होत्या देवा ब्राह्मणाच्या साक्षीने. आणि हेच लग्न मानलं जाणार आहे. त्यामुळे आमच्या मुक्ताचं पुन्हा लग्न लावून द्या असा हट्ट करायचा नाही. कळलं तुम्हाला? चला आता शुभ कार्याला प्रस्थान करा. चला चला. दादा कसला हँडसम दिसतोयस तू. अरे दादा किती गोड दिसतोयस. अगं नुसता हँडसम म्हणू नकोस, अगदी राजबिंडा दिसतोय म्हण. राजबिंडा. खर तर आज रावसाहेब नगरकरांचा रुबाबदार राजपुत्र दिसतोय. आता काय बाबा, तुझी सेवेकारी, तुझा शब्द कधीही न मोडणारी, तुझा प्रत्येक हुकूम मानणारी दासी येणार आहे घरात.